चाले हे शरीर कुणाचे सत्य कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजना चुकू नको। माणसाची देव चालवी अहंता मीचे एक करता म्हणू नये देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजना चुकू नको। वृक्षाची पान हले ज्याची सत्ता राहिली अहंता मग कोठे देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजना चुकू नको। तुका म्हणे विठो भरला सभाय काय उने आहे चराचरी देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजना चुकू नको। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर भक्तवांच्या कल्पतरू सद्गणचित घन आनंद घन अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याच्या चरणारविंद कोटी कोटी वंदन करून श्री आदिशक्ती जगज्जननी कुलस्वामिनी तुळजा भवानी मातेच्या चरणी कोटी कोटी वंदन करून आपलं कुलदैवत मार्तंड भैरव खंडेरायाच्या चरणी कोटी कोटी वंदन करून विश्वसंत माऊली महाविष्णू श्रीमंत श्री ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबराय सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आदी करून सकल वारकरी संत आणि या संतांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातीला वंदन करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे धाकलेधनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करून व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ गायक महाराज मंडळी मृदंगवादक विनेकरी सर्व टाळकरी माझ्या आबालवृद्ध माता भगिनी आमचे आदरणीय पूजनीय वंदनीय आचार्य भगवानजी महाराज शास्त्री आपल्या सर्वांच्या चरणी एकत्रित वंदन करून कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो। तत्पूर्वी कार्यक्रमाच्या अनुषंगाने वक्ता या नात्याने परिहार देणं कर्मप्राप्त समजतो। ही आपल्या या शिंगवे गावामध्ये आदरणीय श्री आचार्य भगवानजी महाराज शास्त्री यांच्या वास्तव्यातून आणि आपल्या या शिंगवे गाव आणि पंचक्रोशीतील सर्व भाविकांच्या अनमोल सहकार्यातून या स्थानावर एक आध्यात्मिक ज्ञानपीठ उभारलं गेलेलं आहे आणि या आध्यात्मिक ज्ञानपीठामध्ये हा सुरू असलेला सत्संग सोहळा योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्मलीन परमपूज्य गुरुवर्य गोविंद देवगिरी महाराज गोविंदगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने किसनगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने परमवंदनीय परमादरणीय गुरुवर्य महंत सद्गुरू रामगिरीजी महाराज परमवंदनीय परमादरणीय रमेशगिरीजी महाराज परमवंदनीय परमादरणीय कुरेकर बाबा परमवंदनीय परमादरणीय काशिकानंदजी महाराज परमादरणीय परमवंदनीय भारतानंदगिरीजी महाराज या संत महानुभावांच्या शुभ आशीर्वादाने आणि या संस्थांचे मठाधिपती आमच्यावर जीवापाड प्रेम करणारे आमचे जिवलक परमादरणीय श्री भगवानजी महाराज शास्त्री यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने शिंगवे गाव आणि पंचक्रोशीतील सर्व भाविकांच्या म्हणजे 1 रुपयापासून तर हजारो रुपयापर्यंत सहकार्य करणाऱ्या केवळ या सप्ताहासाठीच नाही तर या आश्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व भाविकांच्या अनमोल सहकार्यातून हा आश्रम उभा आहे। हे सप्ताहाचं कार्य अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये सुरू आहे आणि अशा या सप्ताहामध्ये सेवा करण्यास मी योग्य आहे अशी योग्यता समजवून परमादरणीय आचार्य भगवानजी महाराज शास्त्री यांनी आजची सेवा या ठिकाणी माझ्याकडे दिली, त्याबद्दल मी त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो। खऱ्या अर्थाने एखाद्या माळ रानावर नंदनवन फुलवणं ही गोष्ट सर्वसाधारण नसते, परंतु महाराजांच्या प्रेमळ स्वभावाने प्रचंड जनसमुदाय आदरणीय महाराजांनी या ठिकाणी जोडला, त्यातून हे भव्य दिव्य कार्य आज या ठिकाणी होत आहे। आज द्वितीय दिवस असल्या कारणानं अभंग निवडण्याकरता मला स्वातंत्र्य आहे, म्हणून एक अभंग माझ्या मनामध्ये जो स्फुरला तो अभंग महान भगवत संत सम्राट विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे कणकाई बोलोबा पुत्र पंचम वेद निर्माते श्री संत तुकाराम महाराज यांचा उपदेश प्रकरणातला 4 चरणाचा अभंग निरूपणाकरता निवडला। विशेषत्वानं जे भक्ती करता आहेत पण त्यांची भक्ती दृढ व्हावी या उद्देशानं तुकोबराय या अभंगातून उपदेश करतात।
या अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ आपण समजून घेऊ, नाही तर काय होतं, दुसऱ्या दिवशी उसण्या तंबाखूला उसना चुना लावत लोक रात्रीच्याच महाराजाची परीक्षा सुरू करतात. काय त्या महाराजांना कीर्तन सांगितलं काहीच कळलं नाही बुवा. अशी परीक्षा माझी उद्या होण्यापेक्षा तुम्ही अभंगाचा शब्दार्थ कळून घेतला तर फार बरं होईल, कारण या शब्दार्थ रूपी पायावर आपल्याला कीर्तन रूपी इमारत उभी करायची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आणि या अभंगाच्या पहिल्या चरणातून पहिला प्रश्न विचारतात, पहिल्या चरणाच्या पूर्वार्धातून, की बाबा सांग रे, हे शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं. आणि पुढे या चरणाच्या उत्तरार्धामध्ये उत्तर देतात की याला हरीशिवाय कोण बोलवतं. आणि द्वितीय चरणामध्ये महाराज म्हणतात की याला दाखवणारा, चालवणारा, ऐकवणारा, बोलवणारा जो आहे तो भगवान परमात्मा आहे, म्हणून त्याच्या भजनाला तू कधीच चुकू नको. हे द्वितीय चरण. ज्या अहंतेमुळे, ज्या अहंकारामुळे जर कदाचित तू त्याला विसरला असेल तर ती अहंता, तो अहंकार सुद्धा चालवणारा तो एक परमात्मा आहे. त्याचं कारण असं आहे की वृक्षाचं पान सुद्धा त्या परमात्म्याच्या सत्तेशिवाय चालू शकत नाही. हे तृतीय आणि चतुर्थ चरण आहे. आणि असा जो विठू आहे, असा जो विठ्ठल आहे, तो जळीस्थळी काष्टाई पाशांनी भरलेला आहे. हे अभंगाचं 5वं चरण. हा झाला अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ. विठाला विठाला कीर्तनाच्या मधून मधून विठ्ठल विठ्ठल जे भजन असतं ते कीर्तनकाराला आठवत नसतं म्हणून नसतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं बाबाला नाही आठवलं म्हणजे ते विठ्ठल विठ्ठल म्हणतात. असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा असा समज असेल तर तो तुमचा गोड गैरसमज आहे. कृपा करून तो बाजूला काढून प्रत्येकाने ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल असं भजन होईल त्या त्या वेळेला प्रत्येकाने हाताने टाळी वाजून मुखाने भगवंताचं नामस्मरण करा. कीर्तनाच्या सुरुवातीला 3 वाक्य महत्वाचे बोलतोय, जीवाचे कान करून ऐका. 1, कळत न कळत चुका घडतात तो जीव. 2, बिनचूक आहे तो देव. आणि 3, चुकलेल्यांना दिशा दाखवतात ते संत. विठाला विठाला कळत न कळत, काही चुका कळत असतात, काही न कळत असतात. एखादं पिलेलं येतं आणि ते म्हणतो तुमच्या पायातली काढ आणि खेटरानी मारा बो, खेटरानी मारा तुम्ही, मी चुकलो. पण आपण जर त्याला म्हटलं द्या ना मग सोडून, हे कशाला लावून धरलं, तो म्हणतो नाही तेवढं सोडून बोला. आता मला सांगा, ही कळून चूक आहे का न कळून चूक आहे? कळून चूक आहे. काही चुका न कळत असतात, कळून असतात. काही चुका न कळत असतात. उपवासाच्या दिवशी काहीतरी खाण्यात गेलं न कळत, ही न कळत चूक आहे. मग कळत न कळत चुका घडतात तो जीव. एक वेदांताच्या प्रक्रियेतलं वाक्य बोलतो, समजलं तर घ्या नाही तर सोडून द्या. कळत न कळत चुका घडतात तो जीव का चूक झाली म्हणूनच जीव? या प्रश्नाचं उत्तर असं आहे की चूक झालीये म्हणून तर जीवत्व प्राप्त झालंय. विठाला विठाला विठाला. जगात असा माणूस नाही जो कधी चुकत नाही. पेशानं माणूस चांगला असणं वेगळं आहे, पण माणूस माणूस म्हणून चांगला असणं वेगळं आहे. कदाचित कीर्तनकार म्हणून मी चांगला असेल, पण माणूस म्हणून मी चांगला असेल का नसेल या बाबतीत खरं सांगतो मला सुद्धा संशय आहे. पेशानं माणूस चांगला असणं वेगळं, माणूस माणूस म्हणून चांगला असणं वेगळं. एखादा डॉक्टर म्हणून चांगला असेल, पण तो माणूस म्हणून चांगला असेल की नाही असेल यात संशय आहे. नाहीतर संसद भवनावर हल्ला करणारा अफजल गुरु हा सुद्धा MBBS होता. अफजल गुरु हा सुद्धा MBBS होता. मग डॉक्टरपणा असून उपयोग काय? एखादा इंजिनियर असेल पेशानं, इंजिनियर म्हणून चांगला आहे, पण माणूस म्हणून तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, ज्यानं अमेरिकेचे 2 मोठमोठे टॉवर पाडले तो ओसामा बिन लादेन सुद्धा इंजिनियरच होता. एवढ्या मोठमोठ्या इमारती त्याने पत्त्याच्या इमारतीसारख्या कोसळवल्या. याला कारण त्याला इंजिनिअरिंगचं नॉलेज होतं की कुठल्या मजल्यावर विमान आदळल्यानंतर किती उष्णता तयार होऊन त्यातलं स्टील वितळेल आणि वरचा मजल्याचा बोजा खालच्या मजल्यावर येऊन इमारत ढसळून जाईल, याचं पूर्ण ज्ञान होतं त्याच्याकडे. पण मला सांगा, कितीतरी निरपराध लोक मेले, मारले, ज्यांचा काही दोष नाही आहे या गोष्टींशी. मला सांगा, माणूस म्हणून हा चांगला आहे का? इंजिनियर आहे इथपर्यंत ठीक आहे, म्हणून माणूस माणूस म्हणून चांगला असणं महत्वाचं आहे. पेशानं तो कोण आहे हे महत्वाचं नाही.
कळत न कळत चुका घडतात तो माणूस. बिनचूक आहे तो देव आहे. आता ज्याला बायको घरी तांब्या भरून देत नाही तो देवाच्या चुका काढतो. देवाला तरी पडलं का बा, देव तरी खऱ्याच आहे का बा, देवान तरी असं करावं का बा, कुठे गेला तुमचा देव, आता काय झालं, ठीक आहे. अरे भाऊ, तुला तुझी बायको घरी तांब्या भरून देणार. श्रीमद भागवताच्या तृतीय स्कंदामध्ये विदुर मैत्रीय संवाद आहे. त्यावेळेला मैत्रीय ऋषींनी विदुरजींना एक प्रश्न केलेला है कि इस पूरी सृष्टि को अगर भगवान ने उत्पन्न किया है, हर एक जीव अगर भगवान का अंश है, तो भगवान कभी किसी को सुख देते हैं और भगवान कभी किसी को दुख देते हैं, ऐसे भगवान क्यों करते हो. त्यावेळेला मैत्रेय ऋषींनी दिलं उत्तर असं आहे, भगवान कभी किसी को सुख नहीं देते, भगवान कभी किसी को दुख नहीं देते, हर एक जीव अपने कर्म का फल भोगता है. विठाला विठाला. आणि चुकलेल्यांना दिशा दाखवण्याकरता जे आलेले असतात ते संत असतात. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, साच भावे भरताय, साच भावे भरताय, जाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष गुरुला तो शेवू. बोलिले जे ऋषी, साच भावे भरताय, साच भावे भरताय, जाडू संतांचे मार्ग, आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष. आम्ही हा शब्द एक वचनी का अनेक वचनी, किती वचनी आहे, अनेक वचनी आहे. म्हणजे मी एकटा नाही आहे, आमच्या लोकांचा एक वर्ग आहे. बरं एवढंच नाही, तुकोबराय स्वतः म्हटलेले आहे, तुका म्हणे मज धाडिले निरपा मार्ग, सुख रूप मार्ग, सुख रूप, मज धाडिले निरपा मार्ग, सुख रूप मार्ग, तुकोबराय सांगतात मला निरोप घेऊन धाडलेला आहे. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठातून आलेलो आहोत. जे ऋषी बोलले साच, साच याचा अर्थ सत्य आहे, आणि सत्य म्हणजेच सनातन आहे, आणि सनातन हा आपला धर्म आहे. विठाला 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 सनातन शब्दाचा अर्थ आहे सत्य, आणि सत्यासारखा जगात धर्म नाहीये. धर्म न दूसर सत्य समाना, गोस्वामी तुलसीदासजी सांगतात, सत्यासारखा जगात धर्म नाहीये. जे ऋषी बोलले, एका शिकलेल्या माणसाने मला विचारलं होतं, महाराज ऋषी कोणाला म्हणतात. मी त्यांना फार उत्तर दिलं, म्हटलं जो रिसर्च करतो त्याला ऋषी म्हणतात. त्याला आपण मराठीत काय म्हणतो, शास्त्रज्ञ, संशोधक. मग त्याने विचारलं मला पुढे, म्हटले महाराज अहो तुमच्या ऋषीमुनींनी कोणत्या विषयावर रिसर्च केला. मी त्याला उत्तर दिलं, म्हटलं जगात असा विषय नाही ज्यावर भारतातल्या ऋषीमुनींनी रिसर्च केलं. हो, जगात नाही. आणि उगाच बोलणार नाही, पुराव्यानिशी बोलेल मी. पृथ्वी गोल आहे हे माणसाला 100-150 वर्षापूर्वी कळलं. पण ज्ञानोबरायांची उभी आहे, पृथ्वी परमाणूंचा उगानो घ्यावा, परी हा भूगोलची. तुमचा हा जॉग्रफी जो शब्द आहे भूगोल, भू कशी आहे, गोल आहे. आणि हेच कुराणमध्ये काय सांगितलेलं आहे, चपटी आहे. मला काय कोणाची निंदा नाही करायची, पण जे आहे ते सांगतो मी. तिथं असं सांगितलेलं आहे, चपटी आहे. पृथ्वी कशी आहे, चपटी. हे कुराणमध्ये सांगितलेलं आहे. आता पृथ्वी स्वतः भोवती फिरत फिरत सूर्याच्या भोवती फिरते, हे आम्हाला 100-150 वर्षापूर्वी कळलं. आणि याचा शोध लावणारा जो शास्त्रज्ञ, आम्हाला ज्याचं नाव पुस्तकामध्ये शाळेत सांगितलं जातं, त्याचं नाव आहे कॉपरनिकस गॅलिलिओ. ज्या वेळेला त्याने हे संशोधन केलं त्यावेळेला तिथल्या धर्मांध ख्रिश्चन लोकांनी त्याला मारायचा प्रयत्न केला. तिथून वाचला तर त्याच्यावर केस केली चर्चमध्ये.
आणि केस करण्याचं कारण असं होतं की तो धर्मविरोधी वाक्य बोलला, धर्मविरोधी विधान केलं. आणि धर्मविरोधी विधान काय होतं तर बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की पृथ्वीच्या भोवती सूर्य फिरतो. हे तुम्ही गुगलवर सर्च करून पहा. पृथ्वीच्या भोवती सूर्य फिरतो हे धर्मविरोधी कार्य आहे, लिखाण. आणि हे कॉपर्निकस गॅलिलिओनं केलंय म्हणून त्याला मारायचा प्रयत्न झाला, त्याच्यावर केस झाली. शेवट ती केस आत्ता तो मेल्यानंतर काही दिवसानं ती बंद झाली. पण हेच सूत्र मांडणारा 800 वर्षापूर्वीचा 16 वर्षाचा शास्त्रज्ञ माझे भगवान ज्ञानोबा आहे. ओवी ऐका, ओवी. उदयास्ताचे प्रमाणे जैसे सूर्याचे न चालता चालणे, तैसे नैष्कर्म्यत्व जाणे माते. उदय अस्ताचे प्रमाणे, लक्षपूर्वक ऐका. उदय आणि अस्त होत असताना जैसे सूर्याचे न चालता चालणे, सूर्य चालताना दिसतो पण सूर्य चालत नाही. यांना चालताना दिसला, यांनी लिहून काढलं. तेच नाही, हा जो कोयनेचा प्रकल्प याची संकल्पना ज्ञानोबरायांची. हो, ज्ञानोबरायांची उभी सांगतो मी तुम्हाला. तरी उदकाचे नि आवेसे प्रकटिले तेज दिसे, तैसे विजू माझी असे सलिल काही. पाण्याला गती, उदक याचा अर्थ पाणी, गती देऊन त्याद्वारे टर्बाईन फिरून त्याद्वारे विद्युत निर्माण करून प्रकाश निर्माण करता येतो. हे वीज निर्मितीचं सूत्र मांडणारा 800 वर्षापूर्वीचा 16 वर्षाचा शास्त्रज्ञ माझे भगवान श्री ज्ञानोबा आहे. आता हे शरीर शुक्राणूपासून बनलं हे माणसाला 150 वर्षापूर्वी कळलं. पण ज्ञानोबा राहील लिहितात, शुक्र शेनितांचा सांधा मिळता पाचांचा बांधा. हे माऊलीचे उद्गार आहेत. आमचे ऋषीमुनी इज अ सायंटिस्ट, शास्त्रज्ञ होते, ते संशोधक होते. हे की नाही, तुकोबारे सांगतात, पदरचं नाही सांगत हो मी, जे ऋषीमुनी बोलले ते सांगण्याकरता आलोय. आणि हिंदुस्थानातला कोणताही महात्मा पदरचा रस्ता सांगणार नाही, वेद मार्गच सांगेल. आणि जर पदरचा रस्ता सांगत असेल समजून चला, तो हिंदुस्थानातला महात्मा नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुकोबारे सांगतात, मी आलोच या करता. महाराजांच्या जीवनातला एक प्रसंग असा आहे बरं का. महाराजांच्या वडिलांचं नाव बोलोबा, आईचं नाव कनकाई होतं. आणि ज्या वेळेला बोलोबा वारीला निघाले, महिन्याची वारी करायची, आणि कनकाई आडव्या झाल्या. महाराजांच्या आईचं नाव कनकाई होतं. ते म्हटलं मी अबी येणार. बोलोबा म्हटले, अगं कनके तुला येणार नाही मी. कनकाई म्हटल्या, काय बरं मी असं कंच्या जन्मीचं पाप केलं, तुम्ही आम्हाला पांडुरंगाच्या दर्शनाला नेत नाही. बोलोबा म्हटले, तसं नाही कनके, पण बाई माणसाचा स्वभाव आहे, गेल्यानंतर रिकाम्या हातानं परत घरी येत नाही. हा, म्हणून तुम्ही पहा, बाई आणि पिशवी हे पक्क गणित आहे. पहिल्यापासून आहे, फक्त पिशवीत बदल झाले. पूर्वी त्या आपल्या बारदाण्याच्या गोण्याच्या शिवलेल्या असायच्या, नंतर त्या वायरच्या पिशव्या आल्या, नंतर बास्किटी आल्या, आता धोपट्या आहेत सध्याला. आणि किती श्रीमंत घरची बाई असू द्या, इथल्या सोडून बरं का, लग्नाला गेल्यावर बुंदी आणल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे की नाही. बोलोबा म्हटले, आम्ही फक्त सेवा करतो, मागत नाही. आणि जर तू पांडुरंगाकडे मागितलं, लक्षात ठेव, आमच्या वाडवडिलांची सेवा निष्फळ ठरेल, तुला नेता येणार नाही. ते म्हटले, मी येणार. तुमच्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते, तुमच्या देवाजवळ काय मागणार नाही. आणि काही न मागण्याच्या बोलीवर बोलोबानी कनकाईला बरोबर घेतलं. मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत हे जोडपं ज्यावेळेला पंढरपुरामध्ये आलं, बोलोबा पुढे कनकाई मागे, आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊन बोलोबा गडरू खांडवाच्या भेटीला गेले. पण कनकाईला बराच उशीर झाला म्हणून कनकाई का आल्या नाही ते पाहण्याकरता बोलोबा माघारी फिरले. तो समोरून कनकाई आल्या. त्यांची अवस्था अत्यंत बिकट होती. डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू होत्या. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. अंगावर त्यांच्या रोमांच उभे राहिलेले होते. त्यांना दरदरून घाम आलेला होता. भगवत साक्षात्कार झाल्यानंतर जे 8 भाव शरीरावर उमटतात, ते 8 सात्विक भाव कनकाईच्या शरीरावर उमटले होते. स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग, अथवेपतु, वैवर्णमश्रुप्रलय इत्यष्टौ सात्विका मताः. हे 8 सात्विक भाव कनकाईच्या शरीरावर दिसत होते. बोलता येत नव्हतं म्हणून बोलोबांनी कनकाईला असं धरलं. गदगदून हलवल्यानंतर कनकाईनं डोळे उघडले आणि बोलोबाच्या गळ्यात पडून ढसढसा रडायला सुरुवात केली. म्या तुमच्या देवाजवळ काय बी नाही मागितलं, म्या तुमच्या देवाजवळ काय बी नाही मागितलं. बोलोबा म्हटले, अगं तो काय मागितलं न मागितलं मी विचारत नाही, पण तुझी ही अवस्था कशी झाली?
ती म्हटली काय का करावं धनी, तुम्ही दर्शन घेऊन मोर गेले मी मागणं आले आणि मी पांडुरंगाच्या मुखाकडं पाहिलं. बोलाबा म्हटले ताई बाई तू तिथंच चुकली, त्याच्या नजरेत नजर कधी घालायची नसती, तो फार चतुर आहे ग. काय म्हणले देव? म्हटले एवढंच म्हटले फक्त आईसाहेब मला जरा तुम्ही दुःखी दिसता. आणि हे बघा धनी मी दुसरं काही नाही बोलले, मी फक्त एवढं बोलले कोणतीच बाई माणूस ते दुःख लपवू शकत नाही आणि ते दुःख आहे पोटी लेकरूबाळ नसल्यास. मी फक्त एवढंच म्हणले पांडुरंगाला. एवढे वर्ष झाले माझ्या लग्नाला, अजूनपर्यंत माझी कुस पवित्र झाली नाही. बोलवा म्हटले याचा अर्थ तू मुलगा मागितला, आता मागूनही मागितलास ना, जाय आणि देवाला सांग पुत्र भावाई सागुंडा त्याचा ती लोकी झेंडा. पुत्र भावा ऐसा गुंडा, कैसा गुंडा लादेन जैसा. ओसामा बिन लादेन जैसा, क्या दाऊद इब्राहिम जैसा, अजमल कसाब जैसा, हाफिज सईद जैसा, सैयद सलाउद्दीन जैसा, बुरहान वानी जैसा, अफजल गुरु जैसा. तुम्हाला माहिती घे कोण आहेत? लय मोठे भागवतकार आहेत हे, हो ना. एवढे मोठे भागवतकार आहेत, त्यांचे नाव किती प्रसिद्ध आहेत पहा, जगभर प्रसिद्ध आहेत. हो तुम्हाला सांगतो, अजून एक सिरियामध्ये आतंकवादी आहे, म्हणजे मारलं त्याला अमेरिकेने, त्याचं नाव होतं अबू बकर अल बगदादी म्हणून. पहा बरं एकदा, हे अर्धच नाव आहे. मीच 8 दिवस पाठ करीत होतो, तुम्हाला काय जमलं. हो मी काय सांगतो माहिती का, ज्या लोकांचा या धर्माच्या या भांडणाशी काही संबंध नाही, तुम्हाला सांगतो काहीच घेणं देणं नाही, असे निरपराध लोक मारणारे माणसं आहेत. मी कशामुळे बोलतो एक सांगू का, 2 दिवसापूर्वी जी घटना घडलेली आहे आपल्या या देशामध्ये, तिथे 26 लोकांना जात विचारून मारलं. बरं ही एकच घटना आहे का? नाही ना. 93 साली साखळी बॉम्बस्फोट केला या दाऊद इब्राहिमनं, साखळी बॉम्बस्फोट. बरं हा कुठं आहे? तर इंटेलिजन्स ब्युरोचा 1001% विश्वास आहे की हा पाकिस्तानमध्ये. बरं 93ला बॉम्बस्फोट का केला त्याचंही कारण सांगतो मी तुम्हाला. 91 साली ज्या वेळेला बाबरी पाडली हिंदूंनी, कारण 91ला हिंदूंचा संयम संपला, तोपर्यंत संयम होता हिंदूंकडे. ज्यावेळेला बाबरी पाडली त्याच्यानंतर अवघ्या 1 वर्षानंतर यांनी डाव केला आणि 93ला मुंबईत बॉम्बस्फोट घडून आणला. 26/11/2008 तो दिवस विसरता कामा नये. 156 लोक मारले गेलेत आमचे विनाकारण, काहीच संबंध नाही. 1-1 वर्षाचे पोरं आहेत, 1-1 वर्षाचे पोरं आहेत, जागेवर गोळ्या मारल्या AK-47 धाड 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 धाड. बाई माणूस पाहिलं नाही, कोणीच नाही, फक्त अंधाधुंद गोळ्या चालवायच्या. आणि याला नाव आहे धर्म, याला नाव आहे जिहाद. स्पष्ट बोलतो मी. अहो हा लादेन अमेरिकेने पकडला, हा कुठं सापडला? पाकिस्तानमध्ये. म्हणजे जगभरातल्या आतंकवाद्यांना राहण्याचं सुरक्षित ठिकाण जर कोणतं असेल माहिती का, पाकिस्तान आहे. एवढंही करून आम्ही त्यातले नाही आहे, आमचा काही संबंध नाही याच्याशी, आम्ही नाही केलेलं हे सगळं. पण हे सगळं घडून आणणारे, या लोकांना आश्रय देणारा हा देश आहे. हे लोक आहेत, हे सगळे टेरर कॅम्प, आतंकवाद्यांचे कॅम्प सांभाळणारे हे माणसं आहेत. पोसणारी यांची मिलिटरी आहे, ट्रेनिंग देणारी यांची मिलिटरी आहे, शिकवणारी यांची मिलिटरी आहे. निरपराध लोक मारले. असे गुंडे जन्माला देण्यापेक्षा ती वांज राहिलेली बरी ना. वा जननी जनेसो. हे बघा माझ्या माता भगिनींनो, मी पुरुषांना नाही सांगणार, कारण माणसाची पहिली गुरु जर कोण असेल तर ती त्याची आई आहे. तुम्हाला फक्त तिघांना जन्म द्यायचा आहे. जननी जनेसो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी वांज भली क्या खोवेगा नूर. प्रल्हादासारखं भक्त जन्माला घाला 1, अन्यथा बळीराजासारखा दानशूर जन्माला घाला 2, किंवा शेतकऱ्यांच्या हिताचं आणि माय बहिणींच्या आबरूच्या रक्षणाचं स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपती शिवाजी राजांना जन्माला घाला. एक हिंदू आहे म्हणून छत्रपतींबद्दल मी चांगले उद्गार काढले, यात नवल नाही. पण त्यांच्या चारित्र्याबद्दल शत्रूला सुद्धा विश्वास होता की शिवबा राजाचं चारित्र्य काय आहे.
आणि हे घडवणारी कोण होती? राष्ट्रमाता जिजाऊ साहेब होती, हे विसरू नका. अक्षर तीनच आहे, सी वा जी, हे की नाही. लहानपणी मांडीवर घ्यावं, पदराच्या आड घेऊन दूध पाजावं. आणि वाईट वाटतं आजच्या जिजाऊला आमच्या पदरच शिल्लक राहिलं नाही. कुठून ती मायेची उब देईल? रामायणातल्या गोष्टी सांगितल्या, महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या. एका अक्षरात रामायण भरलं. रामाचा आचार दिला, एक पत्नी. रामाचा, कृष्णाचा एका अक्षरात महाभारत भरलं आणि तिसऱ्या अक्षरामध्ये शिवभारत साठवलं. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, जेवढं रामायण महत्वाचं आहे, जेवढं महाभारत भागवत महत्वाचं आहे, तेवढं शिवभारत सुद्धा आज आम्हाला महत्वाचं आहे. हो. आणि दुसरी गोष्ट सांगतो मी, शिवाजी राजे तुम्ही जन्माला या, मी असं कधीच नाही म्हणत. मी नेहमी म्हणतो, जिजाऊ आऊसाहेब तुम्ही जन्माला या. ज्या दिवशी प्रत्येक घरात माझी जिजाऊ आऊसाहेब जन्माला येईल ना, त्या दिवशी प्रत्येक घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. पण पहिली जिजाऊ आऊसाहेब जन्माला आली पाहिजे. आणि जिजाऊ होणं, शिवाजी राजे होणं सोपं होतं, जिजाऊ होणं अवघड होतं. सकाळी पोरग कोपरगावला गेलं, संध्याकाळी घरी येत नाही, तोपर्यंत आईला चैन पडत नाही. पण आपला नवरा ज्या मोहम्मद आदिल शहाची चाकरी करतो त्याच्या विरोधात बंड करायला शिकवलं म्हणजे ही साधी गोष्ट नव्हती. आणि थोड्या दिवसामध्ये तो परिणाम दिसून आला. ज्या वेळेला महाराजांनी कोंढाणा घेतला, तोरणा तर पहिलाच घेतला होता अगोदर, आणि त्यावेळेला ही बातमी बादशहापर्यंत पोहोचली. बादशहाशी भोई उंचवली आणि सांगितलं शहाजी राजांचा पहिला बंदोबस्त केला पाहिजे. शहाजी राजांचा बंदोबस्त केला पाहिजे. आदरणीय महाराज श्री आलेले आहेत, सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. विठाला 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 काशी या क्षेत्रातील कैलास मठाचे मठाधिपती, न्यायाचार्य, वेदांताचार्य आशुतोषानंदजी महाराज, महामंडलेश्वर आशुतोषानंदजी महाराज, इनका इस सप्ताह में आगमन हुआ है. हम बहुत बहुत धन्य हुए आपके आगमन से. ऐका, मी काय सांगत होतो, शिवाजी राजे होणं सोपं होतं, राजांची आई होणं फार मोठं अवघड होतं. ज्यावेळेला हे 3 किल्ले महाराजांनी मारले त्यावेळेला बादशहाच्या लक्षात आलं शहाजी राजांचा मोठा मान मर्तबा होता. महाराजा हा किताब शहाजी राजांना स्वतः आदिलशहाने दिलेला होता. महाराजा, बंगळूरमध्ये महाराजांचा पॅलेस म्हणजे राजमहल होता आणि शहाजी राजे हे महाराजासारखे जगत होते. काही दिवस मुघलशाही, काही दिवस निजामशाही, शेवटी आदिलशाही स्थिर व्हावं लागलं राजांना. पण अफजल खानाच्या करवी बादशहानं जिंजीच्या पायथ्याजवळ ज्या वेळेला शहाजी राजांना कैद केलं त्यावेळेला जिजाऊ आऊसाहेबांना राजगडावर पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट शब्दामध्ये विचारलं, तुला स्वराज्य पाहिजे का कपाळावरचं कुंकू पाहिजे? स्वराज्य पाहिजे असेल तर कपाळावरचं कुंकू पुसून टाक, तुझ्या नवऱ्याची खांडोळी खांडोळी करून कोल्ह्या कुत्र्याला खाऊ घाल. आणि कपाळावरचं कुंकू पाहिजे असेल तर तुझ्या कार्ट्याचे उन्हाळ साळे बंद कर. दर्या खोळ्यातल्या मावरातल्या पोरांना गोळा करून आमच्याशी फितुरी, आमच्याशी गद्दारी. त्यावेळेला जिजाऊ आऊसाहेबांच्या दोन्ही डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहत होत्या. एक डोळा रडत होता तिचा स्वराज्याकरता, दुसरा डोळा रडत होता तिच्या कपाळावरच्या कुंकुवाकरता. आणि हे पाहिलं शोभाराजांनी, ज्या डोळ्यात नेहमी रक्त पाहिलं स्वराज्याच्या बद्दल, त्या जिजाऊ आऊसाहेबांच्या डोळ्यातले अश्रू पाहून राजे पुढे सरकले. आऊसाहेब, तुमच्या डोळ्यात अश्रू? आऊसाहेबांनी असा पदर पसरला, राजे मी भीक मागते. राजे म्हटले, आऊसाहेब तुम्ही असं काय बोलताय? नाही, मी भीक मागते. माझ्या पदरामध्ये माझ्या कुंकवाची भीक टाका. शहाचे गडकोट किल्ले शहाला देऊन टाका. राजे म्हटले, आऊसाहेब प्राण गेला तरी 72, पण किल्लाच काय, पण कपाळाला माती सुद्धा लावायला देणार नाही. त्याचं कारण प्रत्येक पायरीवर माझ्या मावळ्याचं रक्त सांडलेलं आहे. तेव्हा कुठे तिथे भगवा फडकला. आऊसाहेबांनी सांगितलं, राजे गेलेले गडकोट किल्ले आपल्याला घेता येतील, पण गेलेले तुमच्या पिताश्रींचे प्राण आपल्याला परत आणता येणार नाही.
मला सांगा काय अवस्था असेल. कुणासाठी होतं हे सगळं, कशासाठी होय सगळं? हे तुमच्या कपाळावरच्या कुंकवासाठी होतं. हे सगळं काही जे होतं हे सगळं तुमच्या कपाळावरच्या कुंकवासाठी होतं. म्हणून मला सांगा, तुम्ही अफजल खान ज्या वेळेला भेटायला येतो, मैं लाऊंगा सिवा को जिंदा या मुर्दा, हुजूर जिल्लाही के सामने पेश करूंगा, ऐसी चीटी के तरह मैं मसल दूंगा उसे, अशी शपथ घेऊन ज्या वेळेला अफजल खान निघतो, राजे राजगडावरून पाया पडून प्रतापगडाकडे निघतात, त्यावेळेला मला सांगा जिजाऊ साहेबांनी सुखानं आशीर्वाद, आनंदाने आशीर्वाद दिला असेल का राजांना? सिद्धी जोहरच्या वेड्यामध्ये अडकलेले असताना 6 महिने जिजाऊ साहेबांना राजगडावर सुखाने अन्न गेलं असेल का? शाहिस्ते खानाला मारायला महाराज मध्यरात्रीच्या वेळेला निघले, त्यावेळेला आनंदाने आशीर्वाद दिला असेल का? 500 कोस दूर छत्रपती शिवाजी राजे आणि 9 वर्षाचा नातू शंभूराजे. 500 कोस म्हणजे 1000 किलोमीटर दूर औरंगजेबाच्या ताब्यात आहेत. औरंगजेब किती निर्दय आहे, ज्यानं बापाला पाणी पाणी करायला लावलं. 1 सुरई पाणी द्यायचं फक्त तो. एक दिवस शहाजहान म्हटला 1 सुरई नाही, मला पाणी लागतं. औरंगजेबाने सांगितलं नाही मिळणार, भेटणार नाही तुला पाणी. त्यावेळेस त्या शहाजहानचे उद्गार मुस्लिम इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहेत. अरे तुझ्यापेक्षा ते हिंदू बरे आहेत, जे मेलेल्या त्यांच्या पितरांना वाडवडिलांना दरवर्षी जीव घालतात. मेलेल्यांना तुझ्यापेक्षा हिंदू बरे आहेत, तू जिवंत बापाला पाणी पाजत नाहीत. असा हा औरंगजेब आहे, ज्यानं थोरल्या भावाला पकडलंच नाही दारा शिकवायला. त्याला हत्तीवर बसवलं, साखळदंडात बांधलं, लोकांना सांगितलं अंडे मारा, तंबाटे मारा, दगड मारा, आणि पूर्ण दिल्लीत फिरवला आणि नंतर त्याचं मुंडकं मारलं आणि त्याची गर्दन मारून त्याचं मुंडकं शहाजहानला सप्रेम भेट पाठवलं परातीमध्ये ठेवून. असा हा औरंगजेब आहे आणि त्याच्या ताब्यात शिवबाराजे आणि शंभूराजे. फक्त 9 वर्षाचे शंभूराजे, फक्त 9 वर्षाचे. म्हणजे निघताना तर 8.5 वर्षाचे होते महाराज. मी कशा करता सांगतो ह्या सगळ्या गोष्टी? ऐसा गुंडा ज्याचं चारित्र्य कसं असेल. एकच उदाहरण देतो एका मिनिटामध्ये. ज्या वेळेला शाहिस्ते खानावर महाराजांनी छापा टाकला ना, त्याला मारायचं होतं, गर्दन हाणायची होती, पण नेमकं ते वाचलं. दुसऱ्या दिवशी माणसांची शोधाशोध झाल्यावर त्याची मुलगी गायब आहे असं ज्या वेळेला दिसून आलं, ती बातमी औरंगजेबाकडे गेली आणि औरंगजेब हा काश्मीरला मोहिमेवर होता. 2 महिने लागले बातमी जायला. साधारण एप्रिल महिन्यामध्ये ती बातमी पोहोचली आणि सांगणारा सांगायलाच लागला, हुजूर 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 गजब हो गया, वो अकेला सिवा आ गया, 200-250 लोगों को लेकर आ गया, लेकिन उस गद्दार सिवा ने क्या किया पता है हुजूर, वो मामा की लड़की को भगा कर ले गया. त्यावेळेला औरंगजेबाचे उद्गार आहे, चुप, शिवा लुच्चा है, लफंगा है, छुप कर आएगा, मारेगा, काटेगा, लेकिन शिवा कभी किसी औरत की इज्जत पर हाथ नहीं डाल सकता. हे चारित्र्य होतं आणि हे चारित्र्य, हे संस्कार देण्याचं काम जिजाऊ आऊसाहेबांनी केलं होतं. आणि वारकरी संप्रदायाच्या इमारतीचा पाया ज्ञानोबारायांनी घातला. जनार्दन एकनाथ स्तंभ झाले आणि या वारकरी संप्रदायाचा इमारतीचा कळस होण्याचं भाग्य कोणाला प्राप्त झालं? ते जगद्गुरु तुकोबारायांना. तुका झाला से कळस, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस, तुका झाला से कळस. भजन करा सावकाश, भजन करा सावकाश, ज्ञानदेवर चिलपाया, ज्ञानदेवर चिलपाया. या मुद्द्यावर आपण बोलत होतो. तुका म्हणे मज धाडिले निरोपा.
आम्ही वैकुंठवासी या मुद्द्यावर आपण बोलत होतो. इथनं आपण ट्रॅक थोडासा बाजूला घेतला होता. आता आपल्या ट्रॅकवर परत येऊ. तुकोबरा असं सांगतात की मी याच कामाकरता आलेलो आहे. हेच काम आहे. आणि ते पहिल्या चरणामध्ये सांगतात, चाले शरीर कोणाची साथे, चाले शरीर कोणाची साथे, चाले शरीर कोणाची साथे, चाले शरीर कोणाची साथे, वित हरी बिना कोण बोलवेत, हरी बिना देखव्या ऐकावे एक नारायण, देखव्या ऐकावे एक नारायण, बोलवीते हरी बिना कोण बोलवीते, हरी बिना देखव्या ऐकावे एक नारायण, देखव्या ऐकावे एक नारायण, एक नारायण. चाली शरीर कोणाची साथे, कोण बोलविते हरी बिना, कोण बोलविते हरी बिना, कोण बोलविते हरी बिना, शरीर कोणाची साथे, कोण बोलविते हरी बिना, कोण बोलविते हरी बिना, कोण बोलविते हरी बिना, हरी बिना. तुकोबरा म्हणतात हा उपदेश करण्याकरताच मी आलेलो आहे. आता ज्यांची भक्ती आहेच आहे पण ती अधिकाधिक दृढ व्हावी हा उद्देश महाराजांचा आहे. महाराज प्रश्न करतात, सांगा बरं हे शरीर कोणाच्या सत्तेनं चालतं? एखादा चांगला वारकरी सुद्धा म्हणेल काय म्हणता महाराज, अहो कीर्तनाला आलो म्हणजे काय पांडुरंग डोक्यावर घेऊन आलो का? पायानंच चालत आलो ना. चाले हे शरीर पायाची सत्ते. पण मी एक प्रश्न करतो, मला सांगा तुम्ही प्रेत पाहिलं का? बरं मड 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 आता जमलं. मड पाहिलं का सगळ्यांनी? चालतं का ते? आणि ते चालल्यावर भजनी राहतील का? लोक मवतील थांबतील का? चालत नाही ते. का? पाय असून चालू शकत नाही. कान असून लेक एवढी मोठ्यानं ओरडती, दादा बोला ना, दादा बोला ना, मी आले ना, तुमची ताई आली ना, दादा ए दादा. या उन्हाळ्याच्या दिवशी फक्त लोणच्याच्या कायऱ्या घेऊन जायचं मुंबईला, हे की नाही? आणि आता लेक रस्त्यावरूनच पडत ओरडत ओरडत आली, पण ऐकू येत नाही का? त्याची सत्ता आहे. महाराज म्हणतात चाले हे शरीर कोणाचे सत्ते, याला त्याच्याशिवाय कोण बोलवत? आता सत्ता प्रामुख्याने दोन प्रकारची, एक भौतिक आहे आणि एक ईश्वरीय सत्ता. भौतिक सत्तेत दोष आहेत, ईश्वरीय सत्ता निर्दोष आहे. भौतिक सत्तेला मर्यादा आहे, ईश्वरीय सत्ता अमर्याद आहे. आता भौतिक सत्तेला मर्यादा काय आहे? भौतिक सत्तेचं काम काय माहिती का? पावसाचं पडलेलं पाणी नदीला येतं, नदीला भिंत बांधून धरण बांधणे, धरणातलं पाणी कॅनॉलमध्ये, कॅनॉलमधलं पाणी तळ्यात, तळ्यातनं पाणी टाकीत, टाकीतनं नळात, नळातनं घरात. आता फक्त एवढंच राहिलं, पाहुणे आल्यावर नळाला नळी जोडायची, पाहुण्याच्या तोंडात घालायची, प्या पाणी. म्हणजे एवढ्या सुखसुविधा वाढल्यात. काय नळावर पूर्वी भांडणं व्हायचे बायांचे, आता ग्रामपंचायतनी घरात नळ दिले. फक्त आता पुढचा प्रकार राहिला. भौतिक सत्तेला लिमिट आहे, मर्यादा आहे. भौतिक सत्तेतही दोन प्रकार, एक राजेशाही पूर्वी होती आणि त्याचे दुष्परिणाम भारत देशातल्या लोकांनी जवळजवळ 800 वर्ष अगणित सोचले. अगणित. 1192 पासून अनन्वित अत्याचार सोसणारा हा देश आहे, विशेषत्वाने हिंदू समाज आहे. हे अभ्यासांती बोलतो मी. 1192ला शहाबुद्दीन मोहम्मद गौरीनं जेव्हा पृथ्वीराज चौहान यांना पकडून नेलं, संभाजीराजांना जसं निर्दयीपणाने मारलं गेलं तसंच पृथ्वीराज चौहानांना मारलं गेलं. आणि योगाने विषय आला म्हणून सांगतो. आता सध्याला संभलला जिथे संशोधन चालू आहे ना महाराज, ते नाव खरं संभल नाही आहे, शंभल आहे.
आणि तिथे पृथ्वीराज चव्हाणांची राजधानी होती आणि तिथे हरिहरेश्वराचं मंदिर आहे. आणि या मुसलमान लोकांनी तिथल्या हिंदूंना पळून लावून ते हरिहरेश्वराचं मंदिर स्वतःच्या ताब्यात घेतलेलं आहे. त्याच्यावर आमचे हरिशंकर जैन आणि विष्णुशंकर जैन यांनी कोर्टात दावा दाखल केलेला आहे. केस चालू आहे, निकाल आपल्या बाजूने लागतायत. ही गोष्ट ठीक आहे, पण परिस्थिती काय होती? राजा जर चुकीचा गादीवर बसला तर जनतेला अनन्वित अत्याचार भोगावं लागायचे. आणि राजेशाहीतला दुसरा दोष कोणता माहिती का? जो मोठा आहे ना तोच राजा. तो राज्य कारभार करायला कॅपेबल आहे का अनकॅपेबल आहे हे पाहायचंच नाही. मोठा आहे ना हीच त्याची योग्यता. परिणामी असं व्हायचं, त्या गादीचं अधःपतन व्हायचं. अकार्यक्षम जर त्या गादीवर बसला. हे झाले राजेशाहीतले दोष. आता भौतिक सत्तेतले दोष कोणते आहे? भौतिक सत्तेमध्ये असे बरं का, बहुमताला जास्त किंमत आहे. बहुमताला, बुद्धिमताला आहे पण कमी आहे. आता मी एक प्रश्न करतो तुम्हाला, बहुमत महत्वाचं का बुद्धिमत महत्वाचं? तुम्ही एवढे गप का म्हणून बसले? काय महत्वाचं? बहुमत, बुद्धिमत महत्वाचं आहे. गुरुनाम गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, किती शून्य एकत्रित केल्यावर एक चाकडा होईल, किती गाढव एकत्रित केल्यावर एक घोडा होईल. हो, तसे किती भ्रष्टाचारी एकत्रित केल्यावर एक सज्जन होईल. थोडं स्पष्ट बोलतो मी. 99 साली म्हणजे तोपर्यंत बरं का, 99 पर्यंत 9,000 कोटी रुपयाचा चारा घोटाळा केलेले लालू प्रसाद यादव यांच्यात कोर्टात केस दाखल झाली, गुन्हा सिद्ध झाला, 5 वर्षाची जेल झाली. काही दिवस दवाखान्यात राहायचे, काही दिवस बेलवर बाहेर यायचे, पक्ष चालवायचे, पक्ष निवडून आणायचे. मला सांगा, याच्यापेक्षा भौतिक सत्तेत कोणता दोष आहे का? आता त्यांचंही नाव मी का बरं स्पष्ट घेतलं? तिथं जाऊन कोणी सांगणार नाही म्हणून. हो, स्पष्ट बोलतो मी इथलं कोणाचंच नाव नाहीच घेऊ शकत मी. तुम्हाला लगेच 8 दिवसात बातमी ऐकायला भेटेल. श्री हरिभक्ती परायण नवनाथ महाराज मस्की यांचे अपघातात दुर्दैवी निधन. सोपं नाही महाराज. महाराजांच्या जाण्यानं प्रचंड मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. मला ही पोकळीच कळत नाही नेमकी काय प्रकारे. किती आले किती गेले, पोकळी होतच नाही, चालूच आहे सगळं. पण मला सांगायचंय की ईश्वरीय सत्ता निर्दोष आहे. म्हणून कोणताही किती मोठा माणूस असला ना, तो शेवटी म्हणतो ईश्वराच्या हातात आहे. डॉक्टर सुद्धा येऊन सांगतात प्रयत्न संपले, बाकी ईश्वराच्या हातात आहे. ईश्वरीय सत्ता निर्दोष आहे. ईश्वर सर्व शक्तिमान आहे. ईश्वर सर्व काही चालवतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, तुझी आसतेने वेदासी बोलणे, तुझी आसतेने वेदासी बोलणे, तुझी आसतेने वेदासी बोलणे, तुझी आसतेने वेदासी बोलणे, सूर्याची चालणे तुझी आबळे, सूर्याची चालणे तुझी आबळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे, सूर्याची चालणे तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. गणित पक्क लागत आहे की नाही? मला सांगायचं तात्पर्य काय आहे? तुकोबाराय दुसऱ्या चरणात सांगतात, बाबा रे, दाखवणारा ना ऐकवणारा सुद्धा तोच आहे. देखभी ऐकभी एक नारायणा, देखभी ऐकभी एक नारायणा, देखभी ऐकभी
नको देखवी ऐकवी एक नारायण देखवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन देखवी ऐकावी एक नारायण दयाचे भजन दयाचे भजन. हो बाबा सांगतात हे वगैरे बाबा चालवतो ऐकवतो बोलवतो दाखवतो ना तोच तोय रे बाबा म्हणून त्याचं भजन करायचं. आणि काय असतं की अहंतेमुळे मनुष्य भगवत भक्तीकडून दूर जात असतो. आता अहंता ठेवण्यासारखं माणसाकडे काय आहे? प्रत्येकाकडे कुठला ना कुठला तरी अहंकार असतो प्रत्येकाकडे. आता मी कीर्तनकार आहे हा सुद्धा अहंकारच आहे. मग हा पेन माझा आहे हा सुद्धा अहंकारच आहे. फेटा माझा आहे अहंकारच आहे. काहींचं गणगोत मोठा असतो त्यांचा अहंकार, काहींना पद मोठं असतं त्याचा अहंकार आहे. पण एक सांगतो मी, अगदी लॉजिकली उत्तर देतो मी, माणसाकडे अहंता ठेवण्यासारखं काहीच नाही. शास्त्रज्ञांच्या अनुमते अनुमान प्रमाणानं सांगतो तुम्हाला मी, म्हणजे अभ्यासानं सांगतो की रात्रीच्या वेळेला आपल्याला अवकाशामध्ये जेवढे तारे दिसतात ना हे तारे नाही आहेत, हे सूर्य आहेत. फक्त एवढंच आहे की ते अरबो प्रकाश वर्ष आमच्यापासून दूर असल्यामुळे ते आम्हाला दिसत नाही. शास्त्रज्ञ या मतावर 100% ठाम आहे की ते सूर्य आहेत, म्हणजे सूर्यमालिका आहे. जशी या सूर्याची एक सूर्यमालिका आहे तशी त्या सूर्याची सुद्धा एक सूर्यमालिका आहे. आता मला सांगा हे तारे जे दिसतात हे किती आहेत? अनंत आहेत, अनंत. म्हणून तुकोबरायने म्हणावं लागलं अनंते ब्रह्मांडे उदरी. एक ब्रह्मांड नाही, अनंते ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा करी. हे अनंत ब्रह्मांड दिसत आहेत अवकाशामध्ये. मग शास्त्रज्ञ आता या पृथ्वीतील या सूर्याच्या कक्षेतील ग्रह सोडले, आता मंगळावर गेले, चंद्रावर गेले. फार जुनं झालं. म्हणजे एका माणसाने तुम्हाला असंच म्हटलं होतं, महाराज लोक चंद्रावर गेले, तुमचं काय हे चाललं भजन. मी त्याला म्हटलं भाऊ अरे चंद्रावर गेले हे फार जुनं झालं, तुला नवीन मधलं सांगतो. सध्याला चंद्रावर प्लॉट विक्री चालू आहे. हो, चायनानं त्याच्यात ऑफिस उघडलंय, तिथे लोकांनी बोर्ड लावलेत. पहिला पाण्याचा प्रश्न ऋषिकेशजी महाराज, दुसरा गुरुत्वाकर्षणाचा प्रश्न, तिथं जमीन घ्यायला गेले लोक. मंगळ ग्रहावर यान उतरले आमचे. आता ही कक्षा सोडली, आता दुसऱ्या कक्षेत जायचा विचार आहे आमचा. मला हे सांगायचं आहे, मग जर अनंत सूर्य आहेत, या अनंत सूर्यात हा एक सूर्य आहे, त्याची एक सूर्यमालिका आहे, त्याच्यात 9 ग्रह आहेत, त्याच्यामध्ये एक छोटासा पृथ्वी नावाचा ग्रह आहे. मला एक सांगा, या ब्रह्मांडाच्या मानानं पृथ्वीचं अस्तित्व काय आहे? आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीचं अस्तित्व काय आहे? ब्रह्मांडाच्या मानानं पाहिलं तर एखाद्या गुटी सारखं सुद्धा नाहीये. बरं थोड्या वेळा आपण चेंडू सारखं धरू, बरं त्याच्यातल्या त्याच्यात तिच्यावर 71% पाणी आहे. राहिले खाली जमीन किती? 29%. त्याच्यात 7 खंड आहे, त्याच्यात एक आशिया खंड आहे, त्याच्यात कितीतरी देश आहेत, त्याच्यात एक भारत देश आहे, भारत देशात कितीतरी राज्य आहेत, त्याच्यात महाराष्ट्र राज्य आहे, महाराष्ट्र राज्यात कितीतरी जिल्हे आहेत, त्याच्यात अहिल्यानगर जिल्हा आहे, अहिल्यानगर जिल्ह्यात कितीतरी तालुके आहेत, त्याच्यात कोपरगाव तालुका आहे, कोपरगाव तालुक्यात कितीतरी खेडेपाडे आहेत, त्याच्यात शिंगवे आहे, शिंगव्यात तरी किती 100-150 वस्ती आहेत, त्याच्यात आपली वस्ती, आपल्या वस्तीवर 25 घरं आहे, त्याच्यात आपलं घर आहे. मग कुठं ब्रह्मांडन, कुठं 2 एकर 11 गुंठे? तू राकेलची राजदूत काय करणार आहे? तिचा 10 वेळेला प्लग साफ करून तू चालवितो. का विसरला देवाला? तुकोबाराय सांगतात, अरे हा अहंकार सुद्धा तोच चालवतो तृतीय चरण आहे.
माणसाची देवा चालवी अहंता माणसाची देवा चालवी अहंता चालवी अहंता माणसाची देवा चालवी अहंता माणसाची देवा चालवी अहंता माणसाची देवा चालवी अहंता चालवी माणसाची देवा अहंता एक करता म्हणून मीच एक करता म्हणून जे कमी ऐकल ते नारायण जे कमी ऐकल ते दाखवणारा महाराज सांगतात अहंता चालवणारा तोय अहंकार तो चालवितो. त्यासाठी महाराजांनी एक दृष्टांत दिला चतुर्थ चरणात. ते म्हटले हा जो वृक्ष आहे ना त्याचं पान सुद्धा नाही हलत. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, समजा दुपारी लाईट गेली, माणूस झाडाखाली येऊन बसतो, पण नेमकं सगळं शांत असतं, एक झाडाचं पान नाही हलत. तो आपला याने हवा घेतो, तो म्हणतो साधं झाडाचं पान सुद्धा हलाना, कारण त्याची सत्ता, त्याच्याशिवाय पान नाही हलत. पान आपल्याकडे पान हलवायची ताकद नाही. चतुर्थ चरणात सांगतात वृक्षाचेही पाना हाले जाची वृक्षाचेही पाना हाले जाची वृक्षाची आहे पाना हाले जाची वृक्षाचे पाना मग कोठे जाईली अहंता मग कोठे कवी एक नारायण कवी कवी राहिली अहंता मग कोठे अहंता मग कोठे ते कवी ऐकावे एक नारायण ते कवी ऐकावे एक नारायण. असा जो भगवंत आहे त्या भगवंताचं सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई विठोबा टाळी टाळी
गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी गोपाल कुमारी। चला, आता जो चालवतो, जो बोलवतो, जो ऐकवतो, जो दाखवतो, जो आपली अहंता चालवतो, ज्याच्या सत्यशिवाय वृक्षाचं पान हलत नाही, असा भगवंत कुठे आहे, हे उत्तर महाराज शेवटच्या चरणामध्ये देतात. हा तुका म्हणे विठो 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 भरलास बाये तुका म्हणे विठो 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 भरलास बाये तुका म्हणे विठो 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 भरलास बाये तुका म्हणे विठो 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 बाई तुका म्हणे विठो भरलास बाये उणे काय आहे चराचरी तुका म्हणे विठो भरलास बाये उणे काय आहे चराचरी उणे काय आहे चराचरी देखवी ऐकवी 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 एक नारायण देखवी ऐकवी 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 एक नारायण विठो भरला सवाई उणे काय आहे चराचरी तुका म्हणे विठो भरला बाये उणे काय आहे चराचरी उणे काय आहे चराचरी देखवी ऐकवी 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 एक नारायण देखवी ऐकवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन ना चुकू नको दयाचे भजन चुकू नको दयाचे भजन एक नारायण देखवी ऐकवी 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 एक नारायण नारायण तुका म्हणे विठू भरला सबाय काय उणे आहे चराचरी. तुकोबाराय सांगतात हा जो विठ्ठल आहे हा सगळीकडे भरलेला आहे. मग काही लोक असा प्रश्न उपस्थित करतील, मग तो जर सगळीकडे भरलेला आहे तर आम्हाला का बरं दिसत नाही? दृष्टीदोष. एक छोटासा प्रश्न करतो मी, जमलं तर उत्तर द्या, नाही जमलं तर देऊ नका. एकदा एक जणाला मी असंच म्हटलं, सांगा सांगा सांगा. ते उठून म्हटलं, तो अर्ध पाकिट देशील का? सांगतो. म्हणलं नको सांगू, खाली बस. एक तर मी ठरून येत नाही,
पहिली गोष्ट म्हणजे मी ठरून येत नाही कुठंच, ठरवणाऱ्यांमधला मी नाही. आणि आज हे बोलायचं हे सुद्धा मी ठरून आलेलो नाही, हे तुम्ही ठरवा, ठीक नाही. प्रश्न असा आहे, मुलाला आई दिसते ती डोळ्यांमुळे दिसते की भावनेच्या डोळ्यांमुळे दिसते? भावनेच्या डोळ्यांमुळे दिसते. उत्तर अगदी बरोबर दिलं तुम्ही. फक्त डोळ्यांनी आई दिसणार नाही, माफी मागून बोलतो, बाई दिसेल. भावनेची दृष्टी नसेल तर बाप नाही माणूस दिसेल. आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर भावनेची दृष्टी नसेल तर देव नाही दगड दिसेल. विठाला विठाला विठाला. एवढंच नाही, ही केवळ माती नाही, जमिनीचा तुकडा नाही, तर ही माझी मातृभूमी आहे, हे सुद्धा फक्त भावनेच्या दृष्टीने दिसेल. मग तुम्ही म्हणणार ही दृष्टी देणारे कोण आहेत आम्हाला? स्पष्ट आहे का बरं का? ही दृष्टी देणारे फक्त दोघच आहेत, पहिले ग्रंथ आणि दुसरे संत. जगाच्या पाठीवर ही दृष्टी देणारे दुसरे कोणीच नाहीये, पहिले ग्रंथ आणि दुसरे संत. एकदा मोठ्या प्रमाणे अशा संतांचं, ज्यांनी ग्रंथही लिहून ठेवले आणि कार्यही करून ठेवलं, अशा संतांचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलविते, हरिविरदे कवी ऐकवी, एक नारायण तयाचे भजना, चुकू नको माणसाची, देव चालवे अंता मी चेक करता, म्हणून वृक्षाची पान भले ज्याची सत्ता राहिली अहंता, मग कुठे देखवी ऐकवी, एक नारायण तयाचे भजना, चुकू नको तुका म्हणे, विठुवरला सबाय काय मुने आहे चराचरी, देखवी ऐकवी, एक नारायण तयाचे भजना, चुकू नको. झालेली सेवा हरिहरेश्वर भगवंताच्या चरणी समर्पित करतो. जे जे चुकलेलं आहे ते सगळं काही माझ्या बुद्धीचे दोष आहे. माता पित्याच्या उदार अंतःकरणाने मला क्षमा करा. पण जेवढं बरोबर असेल तो सर्व संतांचा कृपा प्रसाद घे. आणि हा कृपा प्रसाद आपल्या जीवनाच्या प्रवासातली अशी शिदोरी आहे की आपला जीवनाचा प्रवास सुखकर केल्याशिवाय राहणार नाही. थांबतो. परमादरणीय आचार्य भगवानजी महाराज शास्त्री यांनी या सप्ताह काळात मला सेवा करण्यास योग्य समजलं, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. या कार्याकरता मी सुरुवातीलाच बोललो, 1 रुपयापासून तर ते हजारो रुपयापर्यंत अन्नदान करणारे, सहकार्य करणारे, या आश्रमाकरता सुद्धा सहकार्य करणारे सर्वच दाते, त्या सर्वांना मी आदरणीय आचार्य भगवानजी महाराज शास्त्री यांच्या वतीनं, माझ्या वतीनं मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, कोटी कोटी धन्यवाद देतो. आज आपल्या सर्वांचं मोठं भाग्य या सप्ताहाला भेट देण्याकरता वेदांताचार्य, न्यायाचार्य, खऱ्या अर्थाने ते आज समोर बसणं म्हणजे आमच्यासारख्या छोट्या माणसाची परीक्षा घेणं आहे. आणि म्हणून कैलास आश्रमाचे मठाधिपती आशुतोषजी महाराज या कार्यक्रमाला भेट देण्याकरता उपस्थित झाले. मी त्यांच्या चरणावर कोटी 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 दंडवत करतो, प्रणाम करतो. श्री संताची हे माथा चरणावरील साष्टांग हे करी दंडवत. त्यांच्या समवेत परमादरणीय वेदांताचार्य, दर्शनशास्त्राचे गाडे अभ्यासक, आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्तीपरायण ऋषिकेशजी महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद आहे. मला ज्यांनी गाण्यावर साथ केली, खऱ्या अर्थाने अगदी 2001 पासून, म्हणजे आज त्याला 24 वर्ष झाले, ज्यांचं आमचं नातं आहे. सुरुवातच आमची इथे झाली, शिक्षण आमचं पिंपळवाडीत झालं. गुरुवर्य महंत सद्गुरू रामानंद गिरीजी महाराज असताना आम्ही तिथे वास्तव्य करून ज्ञानार्जन केलं. त्यावेळेला या परिसरामध्ये गुरुवर्य महाराजांच्या बरोबर अनेक घरोघरी आम्हाला जाण्याचा योग आला. खूप श्रद्धावान हा परिसर आहे. आणि म्हणून मी या परिसरातील सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो.